नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचा ॲप डाउनलोड करा. आज फाल्गुन वद्य तृतीया, शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे आज जन्मदिवस. महाराजांची ही जयंती, याच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणावरती शिवजयंती साजरी होते आणि सरकारने तो निर्णय घेतला. आपल्याकडे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्या काळात. शिवजयंतीच्या निमित्तानं जो वाद निर्माण होत होता तो टाळावा म्हणून अधिकृतरित्या 19 फेब्रुवारी ही तारीख ठरवण्यात आली. पण आपली एक दुसरी अडचण अशी आहे की आपले सगळे सण आपण तिथीप्रमाणे साजरे करतो. त्याच्यामुळे अगदी आधुनिकता आपण स्वीकारायची म्हणून 19 फेब्रुवारी ही तारीख ठरवली आणि आता त्याच्यावरती वाद करत बसण्याच्या पेक्षा आपण ती साजरी करूयात. पण आजच्या तिथीचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही एक शिवगान ह्या नावाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम काल छत्रपती संभाजीनगर इथे सादर केला. त्याच्यातल्या काही गाणे आणि त्यांची छोटी छोटी झलक मी तुम्हाला आवर्जून आजच्या व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण आवर्जून दाखवतो. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांवरती ज्या पद्धतीचे पोवाडे रचल्या गेले, पण बाकी जसं गीत रामायण आहे किंवा गीत गोपाल सुद्धा एक आहे, अशा पद्धतीने शिवचरित्रावरती सलग अशा पद्धतीचे गाणे आपण म्हणूया तशी लिहिल्या गेलेली नाही. शिवाजी महाराजांची आरती लिहिली, शिवाजी महाराजांचे पोवाडे रचल्या गेले. अर्थातच वीराचा पोवाडा वीरांनीच गावा आणि ते स्वाभाविकपणे वीर रसाचा असल्यामुळे. पण एकूणच त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगीतिकदृष्ट्या शिवाजी महाराज थोडेसे उपेक्षित राहिले असं आम्हाला वाटलं. कवी श्रीदी इनामदार यांनी शिवगान ह्या नावानं अतिशय सुंदर असं छोटंसं पुस्तक 1987-88 साली लिहिलेलं होतं. इथल्या परिमल प्रकाशनाने फार ते देखण्या स्वरूपात तेव्हा प्रकाशित केलेलं होतं. ती काही गाणी आम्ही आवर्जून काल शिवगान ह्या कार्यक्रमात घेतली. पहिलं जे त्याच्यातलं गीत आहे गाऊ या शिवगान, त्याची एक झलक तुम्ही जरूर ऐका. त्याचे शब्द असे आहेत जे मी तुम्हाला आधी सांगतो. गाऊ या शिवगान, शिवबाचे जयगान, ही सूर्याची कवच कुंडले, तेजाचे वरदान. वादळात वादळले राजे, हादरले शाही दरवाजे, सम्राटाचे झगमगणारे डळमळले आसमान. गाऊ या शिवगान. अंधार दिली शिवाने दृष्टी उज्ज्वल, निर्भय केले हे भूमंडळ, अनेक शतके करीती मुजरे, तेजाचा सन्मान. गाऊ या शिवगान, शिवबाचे जयगान. ऐकूयात.
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस जे वातावरण होतं, सगळी अंधाधुंद परिस्थिती होती. माँसाहेब जिजाऊ ह्या शिवनेरीवरती गेलेल्या होत्या. ती त्यांच्या नावाची जहागीर आणि स्त्रीच्या नावावरची जी जहागीर आहे त्या ठिकाणी हल्ला करायचा नाही असा एक संकेत असल्यामुळे आपल्याला इथे सुरक्षितता मिळेल आणि ह्या शककर्त्या बाळाला आपण जन्म देऊ शकू, शककर्त्या युगपुरुषाला आपण जन्म सुरक्षित चांगल्या पद्धतीनं देऊ शकू. ते जे वर्णन करत असताना तेव्हाचं जे सुंदर ती जी पहाट उगवलेली आहे, फाल्गुन वद्य तृतीयेची, श्री दी इनामदार यांनी लिहिलेले ते शब्द आहेत. शिवनेरीवर गगन थांबले, पहा उघडिले दार, उजेडले रे उजेडले गा पूर्वेचा गंधार. श्लोक मनाचा करी मराठी उगवती समुजरा, नक्षत्राविण रात्री गेल्या दुःस्वप्ने विसरा. शतशतकाचा कभिन्न काळा कोसळला अंधार, उजेडले रे उजडले गा पूर्वेचा गंधार. पहाट वारे उरात भरता किल्ले किलबिलले, हळूहळू झोपेतून जागे सह्याद्री झाले. आसुसलेले बघावयाला किरणांचा दरबार, शिवनेरीवर गगन थांबले पहा उघडिले दार. शिवनेरीवर गगन थांबले पहा उघडिले दार. शिवाजी महाराजांचा जो पाळणा गायला गेलेला आहे ते इतके गोड शब्द श्री इनामदार यांनी रचलेले आहेत. आणि आपल्याकडे लहान मुलाला पाळण्यात टाकून तेव्हा त्याचं नाव ठेवलं जातं, गोविंद घ्या कुणी, गोपाळ घ्या, माधव घ्या कुणी, असं जे म्हटले जातं. फार छान. सगळ्या आयाबाया मिळून नवीन आलेल्या त्या बाळाचं मनपूर्वक असं स्वागत करतात. आणि इथे तर हे बाळ म्हणजे साधं सुद्धा नाही. जिजाऊ आईसाहेबांना खरं तर दोन्ही घराण्याची जी उज्ज्वल अशी परंपरा आहे, त्यांचं माहेरचं घराणं तर ते जाधव म्हणजे देवगिरीचे यादव. महाराष्ट्रामध्ये जी राजघराणी आहेत, सातवाहन आहेत, त्याच्यानंतर प्रमुख जी राजघराणी होती 4-5, सातवाहन, वाकाटक, कलचुरी, त्याच्यानंतर पुढचे जे म्हणजे राष्ट्रकूट, राष्ट्रकूटाच्या नंतर यादव.
यादवांच्या नंतर कुठलंच मोठं राजघराणं झालं नाही. शिवाजी महाराज हेच एकमेव असे आहेत की जे स्वतंत्र सार्वभौम असे राजे यादवांच्या नंतर ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले. त्यांच्यावरचा जो पाळणा आहे तो लिहित असताना ते शब्द असे आहेत, देवी शारदा श्री जगदंबा जोजविते पाळणा. देवी शारदा श्री जगदंबा जोजविते पाळणा, चला गडावर जाऊ पाऊ शिवाजीचा तान्हा. पुण्यशील महासती जिजाई आभाळ रांगत आले पायी, आली गोदा कृष्णा माई या मातीच्या हुंकाराचा पाजविण्या पान्हा. चला गडावर जाऊ पाहू जिजाऊचा तान्हा. आणि ही तर ओळ इतकी गोड आहे, काय बाळसे रूप आगळे, मूठ झाकली त्यात वादळे, जरीन दिसती कवच कुंडले, बोटावरती गरगरताती सुदर्शनाच्या खुणा. चला गडावर जाऊ पाहू जिजाऊचा तान्हा, जिजाऊचा तान्हा. आज जसं शिवाजी महाराजांचं तिथीप्रमाणे जयंती आहे, कालचा जी तिथी होती त्याला तुकाराम बीज असं म्हटलं जातं. आणि तो एक फार सुंदर प्रसंग आहे. तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला आणि तो तुकाराम महाराजांनी अतिशय विनम्रपणे, याचं आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणून जो वापस केलेला होता. त्याचे शब्द असे आहेत, अभंगात बोलतो नाचतो पंढरीचा राणा. अभंगात बोलतो नाचतो पंढरीचा राणा, देहूच्या तुकयास पाठवी शिवबा नजराणा. रंजल्यास जो म्हणे आपुले, तिथे शिवाचे नाते जडले, रागाचे फरमान निघाले, इंद्रायणीच्या काठी न्यावा द्रव्याचा मेणा. देवाऱ्यावर विंचू आला, काय करावे ऐशा वेळा, संत सांगतो मार्ग जगाला, डसती अंगा विटंबलेल्या मूर्तीच्या वेदना. देहूच्या तुकयास पाठवी शिवबा नजराणा. खरं तर महाराजांचं सगळं चरित्र इतकं वीररसानं भरलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्याचं वर्णन करत असताना तो रस येणं स्वाभाविक आहे. म्हणूनच तर डफावरती शिवचरित्र गायलं जातं आणि ते जास्त शोभून दिसतं. या ठिकाणी सुद्धा अफजल खानाला मारल्याच्या नंतर त्याचं मुंडकं देवीला अर्पण केलं अशी एक कल्पना केलेली आहे. आणि ते
शब्द असे आहेत, महिषासुरमर्दिनी भवानी जगदंबे अंबिके. महिषासुरमर्दिनी भवानी जगदंबे अंबिके, भेटीसाठी तुझ्या आणले असुराचे मुंडके. विजयाच्या धडधडल्या तोफा, खडखडल्या घोड्याच्या टापा, उधळत गेले तुळजापूरला मनवाऱ्यासारखे, भेटीसाठी तुझ्या आणले असुराचे मुंडके. ज्याने केला तव अपमान, हरून आलो त्याचे प्राण, उदोग आंबे उदो गोंधळा यावे आता सुखे, भेटीसाठी तुझ्या आणले असुराचे मुंडके. उद्या गडावर यावे आई, डोळा भरुनी उत्सव पाही, सिंहासाठी कडे मळविले सोन्याचे मी निके, भेटीसाठी तुझ्या आणले असुराचे मुंडके. हे जे वर्णन केलेलं आहे, देवीने जसं महिषासुराचा वध केलेला होता त्या पद्धतीने या असुराचा मी वध केलेला आहे आणि हे मुंडकं तुला अर्पण केलंय, कारण की ती महाकाली आहे, ती महाप्रतापी आहे आणि तिला असा साधा सुद्धा कुठला नैवेद्य चालणार नाही. तिला ह्या असुराच्या मुंडकंच तिला अर्पण करावं लागणार आहे, अशी त्याच्यातली जी भावना आहे. फार सुंदर अशी ती गीतं आहेत. फक्त मी तुम्हाला त्याच्यातली काही गीतं ऐकवली. एक जे फक्त गीत आहे, जो किल्ला सिंहगड नावानं नंतर ओळखला गेला, कोंढाणा किल्ला, आणि तेव्हा जे तानाजी सारखे जे शूरवीर लढलेले होते आणि तो जो सगळा आवेश आहे त्या ह्याच्यातला, ते फक्त एक गीत मी तुम्हाला शेवटून, आणि नंतर आपण एक जे शेवटचं महाराज जेव्हा राज्यारोहणासाठी त्यांचा जो अभिषेक झाला ते आपण ऐकूयात. ह्या जे सुंदर असे शब्द आहेत, सरळ ताठ भन्नाट कडेवर तटबंदी मर्दाना, डोणगिरी उत्तुंग डोंगरी, गड अवघड कोंढाणा, गड अवघड कोंढाणा, गड अवघड कोंढाणा. याच गडाचा खास मनसुबा, सांगत होते राजे शिवबा, प्रसन्न झाली श्री जगदंबा, उचळी मारून विडा उचलितो जांबुवंत तान्हा. सरळ ताठ भन्नाट कडेवर तटबंदी मर्दाना, काळ रात्र किर्र का जळी गावठी, त्यात उसळले मर्द मराठी, कडे लंघुनी पाठोपाठी गड चढले लढवय्ये घेऊन तळहाती प्राणा. ढाल फाटली पायन सरके, वार मुठीवर येऊन धडके, तान्हाजीचा तारा झळके, अजून घुमते कडे कपारी सिंहाची गर्जना. सरळ ताठ भन्नाट कडेवर तटबंदी मर्दाना. तो जो जोश आहे आणि ज्या पद्धतीच्या वीर रसानं हे गाणं पण सादर झालेलं आहे, आपण ते जरूर ऐकूया. सरळ ताठ भन्नाट कडेवर तटबंदी मर्दाना,
महाराज त्यांचा राज्याभिषेक झाला आणि सुवर्ण सिंहासनावरती ते बसले. तो एक अतिशय भाग्याचा असा क्षण होता. शतशतकाचा अंधार मिटला. यादवांच्या नंतर आमच्या भूमीला आमचा असा राजा मिळाला. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य सांगत असताना नरहर कुरुंकरांनी असं सांगितलं की शिवाजींपेक्षा अतिशय पराक्रमी असे राजे होते. शिवाजींपेक्षा ज्यांनी जास्त काळ राज्य केलं असे राजे होते. शिवाजी महाराजांपेक्षा ज्यांची भूमी जास्त होती असे पण राजे होते. मग शिवाजी महाराजांचं मोठेपण आणि वेगळेपण असं काय? शिवाजी महाराज हा एकमेव राजा असा आहे की ज्याच्यासाठी लोक लढले. यापूर्वीच्या राजांसाठी आणि नंतरही सैन्य लढत होतं. राजा राजाशी लढत होता, सैन्य सैन्याशी लढत होतं, पण लोक लढत होते असं कधी घडलं नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला, तरीही लोक लढत राहिले. 27 वर्ष. 1680ला महाराज गेले आणि 1707ला औरंगजेब गेला. ह्या सगळ्या कालखंडामध्ये महाराजांच्या माघारी पण लोक लढत राहिले. जगातली अशी एकमेव घटना आहे की राजा त्याचं देहावसान झालेलं आहे, राजा निघून गेलेला आहे आणि तरी पण त्या इमानाला जागत लोक लढतायत. म्हणून शिवाजी महाराज मोठे आहेत. त्यांच्या राज्यारोहणाचं वर्णन हे शेवटचं गीत आहे. राजमुकुट मस्तकी शिवाच्या ठेवा या पातली, अंबिका अनवाणी आली. देवीला राहवलं नाही. राजा सिंहासनावरती बसलेला आहे, त्याचा राजमुकुट मी त्याच्या माथ्यावरती ठेवते अशी ती भावना आहे. राज्यारोहण दिव्य सोहळा, आनंद अवघा होता भरला. किती दिसांनी महाराष्ट्राला स्वराज्य लाभे, राजा लाभे गरिबांचा वाली. अंबिका अनवाणी आली. झुलले हत्ती राजद्वारी, कंठी पडले हार मोगरी. ध्वजासारखा दिवस केशरी, पदकमलावर वाहत होता गगनाची अंजली. अंबिका अनवाणी आली. अनंत हस्ते मुठी मुठींनी, मोत्याच्या अक्षता उधळूनी. सर्व पाहती डोळे भरूनी. जिजाऊच्या स्वरूपात आजला जगदंबा भेटली. अंबिका अनवाणी आली. महाराजांचा राज्याभिषेक झाला. अतिशय सुंदर असा क्षण आहे तो, आणि त्या गीतानेच आपण आजच्या व्हिडिओचा शेवट करूयात. राजमुकुट मस्तकी शिवाचा,